नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील किरणापूर व नानादेवी परिसरातील नागरिकांनी रेती उत्खनन आणि वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेऊन किरणापूर रेती घाट बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। रेतीने भरलेल्या जड वाहनांची रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली वाहतूक, वाढते धुळीचे प्रदूषण, ओव्हरलोड ट्रक आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या संदर्भात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांनी दिला। यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। निवेदन कशाबद्दल होतं आजचं? हे आजचं निवेदन होतं मौदा तालुक्यातील किरणापूर घाटामध्ये जे 8 एप्रिल 2025 महाराष्ट्र शासनाचं वाळू वाहतुकीचं धोरण आहे, उत्खनन आणि वाहतुकीचं धोरण आहे। त्या धोरणाची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होताना त्या ठिकाणी दिसत नाही आणि नानादेवी गावामधून मोठ्या प्रमाणामध्ये 10 चक्का, 12 चक्का, 14 चक्का गाड्या त्या ठिकाणी येतात आणि पूल तुटलेला आहे आणि जो नवीन पुलाचं काम आहे ते अपूर्ण आहे, त्या वाहतुकीस काही योग्य नाही आहे। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक असल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, कामगार यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। म्हणून ज्या घाटधारकांनी वाळू वाहतूक धोरण 2025च्या धोरणाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही, त्यामुळे हा किरणापूर घाट तात्काळ बंद करावा अशा प्रकारचे निवेदन आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी मौदा आणि माननीय पोलीस निरीक्षक साहेब मौदा यांना अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे। आणि याच्याही व्यतिरिक्त गाड्या चालल्या तर कधीही गावकरी लोक रस्त्यावर येऊन गाड्या वाहतूक रोखतील अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। शासनाला माझी विनंती आहे का सर्वसामान्य माणसांच्या जीवासोबत न खेळता हा घाट तात्काळ बंद करावा। तुम्ही निवेदन दिले त्यावेळेस मग अधिकारी साहेब का म्हणाले? अधिकारी साहेबांनी संबंधित विभागाच्या तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिलेले आहे आणि हे जे धोरण आहे, रेती वाहतुकीचं धोरण आहे, याच्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे लिहिलेलं आहे रस्ते जर खराब होत असतील तर घाट बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी SDO यांना आहे। म्हणून या धोरणाची अंमलबजावणी करून घाट तात्काळ बंद करावं। नियमाचं मग पालन न झाल्यास तुम्ही मग काय करणार? नियमाचं पालन न झाल्यास तर सर्व सरकारला सुद्धा माहीत आहे, अधिकाऱ्यांना सुद्धा माहीत आहे का आम्ही का करू शकतो म्हणून, आणि मोठ्या प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी होईल का त्या आंदोलनाची दखल संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची चर्चा होईल अशा प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।